मतलब जो घायल सीन होता है वो और भी ज़्यादा खतरनाक होता है, असं त्यांनी मला तो डायलॉग सांगितला होता आणि तो कुठेतरी मला फिट बसला तो आणि बोलला घायल शेर और भी ताकतवर बन जाता है. तर तो डायलॉग माझ्या फादरनी मला सांगितलं होतं आणि तो माझ्या म्हणजे मनात बसला तो आणि मी बोललो की नाही आता एक तर ट्राय असा करायचाच आहे की बा म्हणजे त्याच्यामध्ये आपण सगळं क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्या ड्युरेशनमध्ये स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ग्रुप मी सगळं लीव्ह केलं होतं. म्हणजे लास्ट 1 इयरपासून मी कुठे म्हणजे ट्रिपला नाही गेलो ना, मरीन्सला गेलो ना, चौपाटीला. मी 1 वर्षापासून कुठे फिरायला पण नाही गेलेलो, कुठे काही पण नाही. फक्त उठायचं, अभ्यास, झोपायचं बस तेवढंच माझं 1 असं वर्षासाठी रुटीन होता आणि तर नमस्कार मंडळी, आज आपण सक्सेस स्टोरीच्या नेक्स्ट पार्टमध्ये आलो आहोत. याच्या अगोदर पण आपण सक्सेस स्टोरीज बघितलेत, पण सक्सेस स्टोरीमध्ये वेगवेगळ्या सक्सेसबद्दल आपण बोललो आहे. ह्या वेळेला आपण एक विशेष पार्ट जो रेकॉर्ड करतो आहे त्याच्यामध्ये जे काही स्टुडंट्स आहेत इंजिनिअरिंगच्या प्रवासामधले, इंजिनिअरिंग झालेल्या लोकांचं आपण सक्सेस स्टोरी बघितलेली होती याच्या अगोदर. पण आता इंजिनिअरिंग करत असलेली मुलं आणि त्यांच्या प्रवासामध्ये येणारे अडथळे आणि किती केटीज आपण सॉल्व करू शकतो, हे एक बाउंडिंग किंवा हे एक माइंडसेट बनवण्यासाठी आज आपण आदित्य वाघमारे हा दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा लास्ट 3rd इयरचा स्टुडंट आहे आणि लास्ट इयर जो काय त्याचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये त्याने किती केटीज काढलेले आहेत हे तुम्हाला त्या थंबनेलच्या टायटलवरून कळलं असेल. 16 केटीज, म्हणजे आमच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं होतं की 14 केटीज काढलेली मुलं आहेत, पण 16 केटीज ज्या काढलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ह्या डिस्कशनमधून खूप सगळे स्टुडंट्स आहेत, त्यांना खूप सगळे इन्साइट्स मिळतील, कॉन्फिडन्स मिळेल की अरे 16 काढू शकतो आहे, तर मग आपण आपल्या ज्या 4, 5 आहे किंवा 1 आहे किंवा 6 आहेत ह्या तर आपण आरामात काढू शकतो. तर आज आपण आदित्य बरोबर चर्चा करणार आहोत आणि त्याने काय प्रवास केला, त्याने काय स्ट्रगल केली, त्याने काय माइंडसेट बनवलं आणि त्यातून आपल्याला काय मेसेज आहे हे सगळं आपण ह्या येणाऱ्या चर्चेमध्ये क्लिअर करणार आहोत. तर आदित्य वाघमारे, मी आदित्यला सांगतो की 2 मिनिट त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन द्यायचं आहे की काय नाव आणि कोणतं कॉलेज आणि कोणती ब्रँच आहे. जर त्याने सांगितलं तर मला वाटतं की सगळ्यांना जास्त लवकर कळेल. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आदित्य वाघमारे. मी आता करंटली 3rd इयरला शिकतोय आणि माझं कॉलेज दत्ता मेघे अँड आय एम फ्रॉम AIDS ब्रांच. सो ही माझी जर्नी. आणि जसं सांगायचं ठरलं तर फर्स्ट इयरला जेव्हा मी आलो कॉलेजला 2022मध्ये, तर पहिलेच आमचे कॉलेजचे ॲडमिशन थोडेसे लेट झाले होते आणि त्यामुळे आम्हाला कॉलेजचा जेवढा एक सेमिस्टर असतो 6 मंथचा, तेवढा आमचा 1 वर्ष पूर्ण झाला तेवढ्या ह्याच्यात. आणि त्याच्यामुळे झालं असं की कॉन्फिडन्स भरपूर कमी होता. आम्ही कॉलेजला जसं गेलो 1 महिन्यातच लगेच युनिट टेस्ट, एकदम नवीन एक्सपिरियन्स होता. याच्या पहिले 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले होते. त्याच्यामुळे असं घराच्या बाहेर जाणं, ट्रॅव्हलिंग करणं. तर मी आदित्यची गोष्ट जरा मी पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो की आपण इंजिनिअरिंग बोलतो आणि सेमिस्टर पॅटर्न बोलतो, पण सेमिस्टर असं काय नसतंच. इंजिनिअरिंगमध्ये सेमिस्टर बोलायला आहे, पण 3 आणि 4 महिन्याचा प्रवास आहे. आणि ह्यांच्या बॅचमध्ये तर अजून वाईट परिस्थिती. नोव्हेंबरला हे लोक कॉलेजमध्ये गेले आणि 1-1.5 महिन्यामध्ये डायरेक्ट एक्झाम, डिसेंबर जानेवारीच्या आसपास एक्झाम झाली आणि त्यानंतर लगेच सेकंड सेमिस्टर आणि पुढचा प्रवास. म्हणजे मी असं बोलेल की ह्यांची बॅच कोविडनंतरची 2022च्या वेळेला ॲडमिशन झालेलं आहे, त्या 2022च्या ॲडमिशनच्या वेळेला ह्यांना हार्डली 1 ते 1.5 महिना मिळाला आहे. आत्ता 3 महिने किंवा 2.5 महिने मिळतात, पण कदाचित ह्यांच्यासाठी खूप शॉर्टेस्ट ड्युरेशन मिळालेलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला अभ्यास कसा करायचा त्याला नाही, पूर्ण बॅचला ते एक अवघड गणित होतं. तर मला वाटतं की त्यांनी सांगितलं की सेमिस्टर कशी सुरुवात झाली आणि काय प्रॉब्लेम झाला. तर आदित्यला मी पुढचा प्रश्न विचारतो की 16 सब्जेक्ट्स आदित्य तुझे राहिले ह्या अशा क्रम्बलिंग सिच्युएशनमध्ये. 16 सब्जेक्ट्स कुठल्या सेमिस्टरचे किती होते हे जर कळलं तर मग मुलांना पण कळेल की त्यांना असा डाऊट असेल की एका वर्षी 16 सब्जेक्ट कसे काय असणार, एका वर्षी 5 ते 10 असणार, मग 16 कुठले झाले ते जरा सांगू शकलास तर बरं. सो जेव्हा आमचं पहिलं सेमिस्टर झालं, तर पहिल्या सेमिस्टरमध्ये माझा रिझल्ट ऑल डाऊन होता, म्हणजे 5 केटी ऑल डाऊन आणि 5 केटी होत्या. आणि जेव्हा मी सेकंड सेमिस्टरला आलो त्याच्यामध्ये 6 पैकी 4 केटीज होत्या मला. 6 पैकी 4 म्हणजे टोटल 10. जे फर्स्ट इयरलाच मला एवढ्या केटीज होत्या आणि त्याच्यामुळे फर्स्ट इयरलाच म्हणजे तसं बघायला गेलं की मला इयर ड्रॉप त्यावेळेस लागला होता.
आणि मग ते झालं त्याच्यानंतर मग जेव्हा एक केटीचा अटेम्प्ट झाला सेमिस्टर 2 नंतर एक सेमिस्टर 1चा केटी पेपर झाला. त्याच्यामध्ये लकीली माझे 3 सब्जेक्ट निघाले. तर मग सेमिस्टर 1चे 2 सब्जेक्ट आणि सेमिस्टर 2चे 4 सब्जेक्ट असे टोटल 6 सब्जेक्ट माझे होते आणि ते घेऊन मी सेकंड इयरला गेलो म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन माझं होतं त्यावेळेस. तेव्हा कॅरी ऑन मिळालेला? हां, नाही आमच्यासाठी नव्हता कॅरी ऑन. अच्छा, मग 6 सब्जेक्ट्स घेऊन वरती? त्याचं ॲक्चुअली असं आहे, की आम्हाला कॉलेजनी अटेंड करू दिलं होतं. जोपर्यंत रिव्हॅल्यूचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत तुम्ही ॲज अ प्रोव्हिजनल म्हणून कॉलेज अटेंड करू शकता. तर त्या याच्यामुळे मी म्हणजे कॉलेजला जात होतो आणि मेन म्हणजे ते कारण नव्हतं. मला माहिती होतं, की माझे पेपर म्हणजे भरपूरच कठीण गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पास होण्याची शक्यता कमी आहे. पण त्यावेळेस कॅरी ऑनची एक हाईप होती, त्याच्यामुळे मी कॉलेजला जात होतो. मला असं वाटलं, की कॅरी ऑनमुळे काहीतरी होईल आणि मला चान्स भेटेल. सो मी त्याच्यामुळे कसं-तसं कॉलेज कंप्लीट केलं. सेमिस्टर 3चं मी टर्म वर्क, असाइनमेंट, युनिट टेस्ट जे काही होतं ते कॅरी ऑनमुळेच मी कंप्लीट केलं. पण जसं सेमिस्टर 3चं सगळं संपलं टर्म वर्क वगैरे, तोपर्यंत माझे 5 रिव्हॅल्यूचे रिझल्ट आले होते आणि 5 रिव्हॅल्यूचे रिझल्टमध्ये मी सगळ्यांमध्ये फेल होतो. एक पण माझा रिव्हॅल्यूचा रिझल्ट नव्हता निघालेला. आणि असं होतं की कॅरी ऑनचं पण त्यावेळेस समजलं की कॅरी ऑन वगैरे पण काही येणार नाहीये. सो तुम्ही ज्यांना ड्रॉप लागला त्यांनी एक्सेप्ट करायचाच आहे तो ड्रॉप. तर असं मी घरी सगळं सांगितलं, डिस्कशन केलं मी माझ्या वडिलांसोबत आणि मग असं ठरवलं की आता जे माझे 6 सब्जेक्ट उरलेत फर्स्ट इयरचे, त्यांना मी पहिले फर्स्ट फोकसनी मी त्यांना क्लिअर करेल आणि सेमिस्टर 3 मी स्किप करेल. म्हणजे सेमिस्टर 3 मला देण्यासाठी अलाउड होतं ॲज अ प्रोव्हिजनल, बट मी स्वतःहून ते डिसिजन घेतलं की मी सेमिस्टर 3 स्किप करेल. कारण मी एवढं ड्रॉपला एक्सेप्ट केलं होतं. मला वाटलं की आता इथून पुढे माझं काही होऊच नाही शकत आणि मी त्याला एक्सेप्ट केलं आणि मी सेमिस्टर 3 स्किप करून टाकली. आणि ते 6 सब्जेक्टवरच मी फोकस केला कारण मला असं वाटलं की समजा एखादा त्याच्यापैकी राहिला आणि गोल्डनला गेला तर डबल ड्रॉपचा चान्स लागू शकतो. त्याच्यामुळे मी ते 6 सब्जेक्टवर पहिले फोकस केलं आणि ते 6 सब्जेक्ट पहिले दिले आणि त्याच्यानंतर जेव्हा ते माझी केटीची एक्झाम झाली सेमिस्टर 1-2 ची, 1 महिना मी सेमिस्टर 4ला कॉलेजला गेलो नव्हतो. कारण मी त्या ड्रॉपला एक्सेप्ट केलं होतं पूर्णपणे आणि मी कॉलेजला म्हणजे मी कॉलेजचे WhatsApp ग्रुप कुठलेच मी सगळं बघणं बंद करून टाकलं आणि मी कॉलेजला जाणं पण बंद करून टाकलं. माझ्या मित्रांनी तर ही अफवा पसरवली होती, की मी म्हणजे इंजिनिअरिंगच सोडली म्हणजे की आता मी असं होतं ना की जो चेहरा जास्त येत नाही त्याच्याबद्दल असं हां. काहीतरी कॉलेजमध्ये अफवा पसरून जाते. की सगळ्यांना वाटलं की पहिलेच एक तर डिप्रेस्ड होतो मी. सगळ्यांना माझी स्टोरी माहिती होती आणि मी किती डिप्रेस्ड होतो त्यावेळेस ते सगळ्यांना माहीत होतं. सगळ्यांना असं वाटलं की मी इंजिनिअरिंग सोडून दिली म्हणजे मी आलोच नाही. 1 महिना मी कॉलेजला नाही आलो, सेमिस्टर 3 नाही दिली, काही नाही दिली. तर मग सगळ्यांना असं वाटलं की मी सोडून दिलं आणि 1 महिना मी कॉलेजला गेलोच नव्हतो. पण एक दिवस असं झालं की म्हणजे त्यावेळेस आणि मी एवढं असं एक्सेप्ट केलं होतं ड्रॉपला की मी प्रोग्रामिंगचे जे क्लासेस असतात ते मी शिकण्यासाठी जाणार होतो. जानेवारी 1 महिना मी घरी होतो आणि असंच एक मी ठरवलं की आता मी क्लासेसला जाईल आणि काहीतरी स्किल शिकेल. मी घरी पण सांगितलं होतं असं मला ड्रॉप आहे पहिल्याच दिवशी. तर मग ते पण मला घरच्यांनी पण मोटिव्हेट केलं की ठीक आहे काही नाही. ड्रॉप लागला तरी पण ड्रॉप आउट लोकं पण खूप सक्सेसफुल असतात. तसं काही नाही. तसं विचार तू नको आणू की बाबा म्हणजे असं आणि त्याच्यामुळे माझ्या फादरनी मला सांगितलं की "तू प्रोग्रामिंगसाठी कुठलीतरी क्लास जॉइन कर, स्किल सेट डेव्हलप कर चांगला, ज्याच्यामुळे तुला पुढे फायदा होईल." आणि मी त्याला एक्सेप्ट केलं. मी बोललो, "ठीक आहे, चालेल." मंडेला माझं ठरलं होतं की मी जाईल आणि आपल्या क्लासमध्ये एनरोल करेल कुठल्या ना कुठल्यातरी. पण लकीली थर्सडेला असं झालं की जो रिव्हॅलचा एक रिझल्ट माझा राहिला होता फिजिक्स 1चा. 6 सब्जेक्ट्स होते, त्यामधले 5 सब्जेक्ट्सचा जो रिझल्ट आलेला रिव्हॅलचा तो ड्रॉपमध्ये होता. पण एक सब्जेक्ट बाकी होता. म्हणजे बोलतात ना काहीतरी वरतून आशीर्वाद दिला आहे, काहीतरी चमत्कार झाला आहे. ह्याने ऑलमोस्ट ड्रॉप फिक्स पकडला आहे. त्याचं संपलंच त्याचं वर्ष त्यांनी ठरवलं की आता राहिलेले 6 सब्जेक्ट काढायचे आणि मग काहीतरी वेळेमध्ये प्रोग्रामिंगची लँग्वेज करायची आणि घरातले एवढे सपोर्टिव्ह आहेत की बाबा कॉन्फिडन्स देत आहेत त्याला की तसं जनरली सगळ्याच फॅमिलीमध्ये असं असतं की बाबा ठीक आहे यार करा तुम्ही, काही काळजी नाही, एखादं वर्ष मायनस प्लस झालं तरी पण. तसा सपोर्ट ह्याला पण मिळाला आणि सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. बाबा मला ड्रॉपच आहे आणि एक डिसिजन त्यांनी असा घेतला की बाबा पुढे जाऊन नको व्हायला, मग आत्ताच आपण ते क्लिअर करून मोकळे होऊया. आणि एक विषय राहिलेला होता, एक विषय म्हणजे होप्स. हे आपलं उम्मीद पे दुनिया कायम आहे. तर मला वाटतं उम्मीद पण तू सोडून दिलेली होती, ते पण काय लक्षात नव्हतं. आणि एक फिजिक्सचा रिझल्ट त्याचा बाकी होता. तू सेमिस्टर 3 पण दिली नव्हती. म्हणजे पहिले 6 आहेत त्याच्यामधले 5 रिव्हॅलमध्ये निघाले नाहीत. एक फिजिक्स बाकी होता. ते ह्याला काय माहितीच नाही बाबा येईल निघेल नाही निघेल, कारण 5 निघाले तर त्या एक काय निघणार आहे. आणि त्या चक्करमध्ये त्याने सेमिस्टर 3 द्यायला पाहिजे होती, ती दिलीच नाही. कारण त्याला पकडून चालला की तो नाही आहे. मग सेमिस्टर 3चे पण सब्जेक्ट ॲड झालेत. पहिले 6, एक रिव्हॅलचा पेंडिंग आहे आणि हा सेमिस्टर 3चा अजून सब्जेक्ट ॲड झालेत. आता त्याने सेमिस्टर 3 दिली नाही आहे म्हणजे सेमिस्टर 3
त्याच्याबरोबर आहे आणि रिव्हॅलचा रिझल्ट लागला आणि फिजिक्स निघाला म्हणजे हा एलिजिबल झाला हा ॲक्च्युली सेकंड इयरला यायला. पण आता सीन असा झाला की सेमिस्टर पहिल्या वर्षाचे 5 आहेत, सेमिस्टर 3चे 5 आहेत आणि सेमिस्टर 4चे 5 आहेत. मग असे करून आपल्याला 15 फिजिक्स 1चा तो पण त्या टायमाला होता, तो मी एक्झाम दिली होती त्याची. हां, म्हणजे विषय असा आहे की रिव्हॅल्युशनचा रिझल्ट आला नव्हता. मग रिव्हॅल्युशनचा रिझल्ट कधी कधी एक्झामिनेशन तर पण लागतो, रिव्हॅल्युशनचा रिझल्ट नंतर लागतो. ही पण परिस्थिती आहे विचार करण्यासारखी की यार रिव्हॅल्युशन दिला होता कधी ना आला कधी. मग ते असे टोटल 16 सब्जेक्ट्स तेव्हा होते, तसा त्यातला एक रिव्हॅल्युशनमध्ये निघून गेला, तो नंतर निघाला. त्याच्यामुळे हा एलिजिबल झाला. म्हणजे सेमिस्टर 1-2चे 5, सेमिस्टर 3चे 5 आणि सेमिस्टर 4चे 5 असे 15 आणि तो 16 एक होता तो रिव्हॅल्युशनमध्ये निघून गेला. नाही तर ते 16च होते, पण त्याचा पेपर दिला त्याने अगोदरच. सेमिस्टर 3च्या वेळेला सेमिस्टर 3ची एक्झाम नाही दिली पण तो पेपर दिला. बघा किती विचित्र एक्सपिरियन्स आहे की रिझल्ट रिव्हॅल्युशनचा आला नाही आहे. ह्या भाऊने आदित्यने ठरवून टाकलं की आपल्याला ड्रॉप आहे, एक्झामिनेशन पण दिली आणि रिव्हॅल्युशनचा जो रिझल्ट आहे म्हणजे आपण बोलतो ना की आपली काहीतरी कर्म आहेत जुनी ती याला काहीतरी कामाला आली. नंतर रिव्हॅल्युशनचा रिझल्ट लागला, ह्याचा एक्झाम दिलेले ते जाऊ द्या, रिव्हॅल्युशनचा रिझल्ट लागला म्हणजे तो एलिजिबल झाला. आणि असे हे 15 सब्जेक्ट्स होते. मला वाटतं की खूप डेंजर, म्हणजे हार्डली 10,000 स्टुडंट्समधून एखादी केस अशी होते की एवढा असा प्रसंग तयार होतो आणि मुलगा त्यातून बाहेर निघतो. तर 16 KTs लागण्याचं रिझन मला वाटतं की आता आपल्याला कळलं आहे की पहिल्या सेमिस्टरला टाईम खूप कमी भेटला, तेच ओव्हरलोड होत गेलं आणि त्याच्यानंतर मग जो काही रिव्हॅल्युशनचा रिझल्ट पेंडिंग होता त्याच्यामुळं मग सेमिस्टर 3 द्यायची की नाही द्यायची, कारण पासच नाही आहे तर सेमिस्टर 3 देऊन काय करायचं. आणि असं करून मग हा सेमिस्टर 4च्या वेळेला एवढे सगळे 15 सब्जेक्ट घेऊन बसलेला आहे. आणि मला वाटतं की हे 16 KTचं रिझन होतं. आणि त्याच्या पुढच्या आपण एक क्वेश्चन मला विचारायचं त्याला की 16 KT काढण्यासाठी तुला काय असं डोक्यात आलेलं की बाबा 16 KTs आहेत, समजा 15 एक रिव्हॅल्युशनमध्ये निघाली, पण आता जे 15 KT आहे त्या 15 KT काढण्यासाठी मग तुला असा थॉट आला की बाबा चला 15 KT काढायच्या कशा, चला ड्रॉप तर वाचला आहे पण परत मी ड्रॉप घेऊ का, कारण 15 KT काढायचे, जसं का तुझ्या डोक्यात आलं का, किंवा काय मनस्थिती होती तुझी की त्या 15 KT काढायच्यात आपल्याला? त्यावेळेस ॲक्च्युली असं होतं की माझा ज्यावेळेस रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट आला फिजिक्स 1चा, मी लकीली त्याच्यामध्ये क्लिअर झालो आणि त्याच्या 1 महिन्यानंतरच मला असं समजलं की माझा जो सेमिस्टर 2ची KT एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट आला, त्याच्यात ऑल क्लिअर. त्याच्या नेक्स्ट डेला सेमिस्टर 1चा रिझल्ट आला, त्याच्यात ऑल क्लिअर. आणि असं 2 दिवसामध्येच मला समजलं की फर्स्ट इयर माझा पूर्ण निघाला आहे, मी ऑल क्लिअर झालोय फर्स्ट इयर. आणि जेव्हा मी असं सांगितलं घरी, तर घरचं म्हणजे सगळे एकदम खुश होते की बाबा, हां, एकदम शॉक झाले की बाबा म्हणजे असं कसं नाही का. तर 6 सब्जेक्ट्स मी एका याच्यातच सगळे निघून गेले ते, आणि त्याच्यामुळे एक मला कुठे ना कुठेतरी ते कॉन्फिडन्स आला की नाही म्हणजे मी एक ट्राय अजून करू शकतो याच्यासाठी. कारण त्याच्या पहिले जेव्हा मी होतो, मला कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता. मला रोज असं वाटायचं की मी इंजिनिअरिंग घेऊन खूप मोठी चुकी केलेली आहे. आणि रोज मला तेच वाटायचं की आता म्हणजे इथून पुढे काय होईल, कसं होईल? 4 वर्षानंतर कंपनी प्लेसमेंट होईल, नाही होईल, असे आदित्य हा एक कॉमन क्वेश्चन आहे सगळ्या लोकांना की अरे मी आता नापास झालो आहे तर मला कंपनी घेईल की नाही. तर मी याचं उत्तर देतो की कंपनीला ना त्यांचं काम करणारा माणूस पाहिजे. कंपनीला कदाचित रिझल्टची काही गरज नाही आहे, म्हणजे रिझल्ट पाहिजेच आहेत ऑब्व्हियसली, असं नाही बोलणार की रिझल्ट नाही पाहिजे, पण 10 पॉईंटर्स आणलेत आणि कोणतंच काम करू शकत नाही एखाद्या कंपनीचं तुम्ही, किंवा एखाद्या कंपनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, तर मग तुमच्या पॉईंटरचा काही मतलब नाही आहे. त्यामुळे ड्रॉप लागला आहे किंवा काही KT लागलेत, हा जर्नीचा पार्ट आहे, पण ह्याने तुमचा जॉबवरती काय एफेक्ट होणार नाही आहे. कदाचित एखादी कंपनीच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट नाही होणार आहे, बाबा ऑल क्लिअर पाहिजे, ओव्हरऑल फर्स्ट क्लास पाहिजे, असे एखाद्या कंपनीच्या क्रायटेरियामध्ये फुलफिल नाही होणार आहेत. पण सर्वच कंपनीमध्ये असे सिनारिओ येईल असं नाही आहे. आणि जर तुम्ही इनिशियली एखाद्या कंपनीमध्ये गेला जिथे हा क्रायटेरिया नाही आहे आणि तिथे एक्सपिरियन्स घेतला, तर ज्या कंपनीने तुम्हाला क्रायटेरियामुळे रिजेक्ट केलेलं होतं तिथे तुम्ही तसंही जाऊ शकता तुमच्या एक्सपिरियन्सने. त्यामुळे इट इज नॉट अ बिग डील की तुम्हाला एखादा सब्जेक्ट राहिला, KT लागली आणि ॲव्हरेज तेवढं नाही झालं, तुम्ही पास होत जावा. मग तुझा तो प्रवास होता की बाबा काय करू, सोडू की काय करू, हे जॉब मिळणार की नाही मिळणार हे तुझं चालू होतं. मग त्याच्या पुढे 16 KTsमधल्या तुझं ते पहिलं कंप्लीट झालं, 5-6 निघाले, म्हणजे तुझे सेमिस्टर 3 देणार होतास तेव्हा ते सोडून दिलेलंस, त्यावेळेला तू KT एक्झामिनेशन दिली
आणि ते तुझे ते सब्जेक्ट्स निघाले. मग आता तुझे फक्त सेकंड इयरचे राहिलेत. मग सेकंड इयरचे किती राहिलेत? पण आता ते तू जो एक रिव्हॅल्युशनमध्ये निघाला तो पण तू बाय मिस्टेकली देऊन टाकलेलाच होता. त्याच्यात पण पास होता. म्हणजे तो रिव्हॅल्युशनमध्ये पास झालेलाच होता आणि परत दिलेला त्याच्यामध्ये पण परत पास झालेला आहे. एनिवे फर्स्ट इयर त्याचा ऑल क्लिअर झालं आहे. पण आता तो सेमिस्टर 4ला आहे आणि सेमिस्टर 4ला असताना त्याला गोल्डन तर नाही आहे, पण त्या वर्षाचे 10 आहेत, सेमिस्टर 3चे आणि सेमिस्टर 4चे. कारण सेमिस्टर 3 तर दिलेच नाही आहे आणि सेमिस्टर 4 आहे. तर 10 सब्जेक्ट्स काढताना तुला असं काय वाटलं की ते 2-3 सब्जेक्ट काढताना मुलांची मारामारी होते, त्यांना ते परत एक वर्ष घेऊन बसतात. तर तुला काय वाटतं की 10 सब्जेक्टसाठी तू काय तयारी केलेलीस, वेगळी तयारी केलेलीस? त्यावेळेस असं होतं की म्हणजे मी सेमिस्टर 4ला 1 महिना कॉलेजला पण नव्हतो गेलेलो. तर माझं फर्स्ट जे होतं त्याच्यात मी कॉलेज अटेंडच नव्हतं केलेलं. आणि जेव्हा मला असं समजलं की सगळं क्लिअर आहे, सगळं म्हणजे माझं प्रोसिजर फायनल झाली ॲडमिशनची, तेव्हा मग मी कॉलेजला कुठे सिरियसली घेतलं. तेव्हा मला समजलं की नाही, आता एक चान्स आहे माझ्याकडे आणि त्याच्यात 10 सब्जेक्ट काढले तर म्हणजे सगळं काही वापस पहिल्यासारखं होऊ शकतं. आणि त्यावेळेस मी माझ्या म्हणजे फादरला असं सांगितलं की असं-असं आहे माझं, सगळं क्लिअर झालं, आता मला ॲडमिशन भेटलंय सेकंड इयरमध्ये. तर माझ्या फादरनी मला त्यावेळेस एक सांगितलं होतं की जो घायल सिंह होता है वो और भी ज़्यादा खतरनाक होता है, असं त्यांनी मला तो डायलॉग सांगितला होता. आणि तो कुठेतरी मला फिट बसला तो आणि बोललो घायल शेर और भी ताकतवर बन हां. जाता है. तर तो डायलॉग माझ्या फादरनी मला सांगितलं होतं आणि तो माझ्या म्हणजे मनात बसला तो आणि मी बोललो की नाही, आता एक तर ट्राय असा करायचाच आहे की बा म्हणजे त्याच्यामध्ये आपण सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. आणि त्या ड्युरेशनमध्ये Snapchat, Instagram, WhatsApp ग्रुप मी सगळं लीव्ह केलं होतं. मी एक मिनिट फक्त थांबवतो. हे सॅक्रिफाईस करायला लागतं. म्हणजे तुम्ही बघा इतिहासामध्ये बघा, ज्यांनी ज्यांनी एक स्वराज्य किंवा साम्राज्य तयार केलं, स्वराज्य म्हणण्यापेक्षा एक साम्राज्य तयार केलं, काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागलेलं आहे. मग आपला जीव असेल किंवा आपलं काहीतरी असेल, जवळचा व्यक्ती असेल, तर काही ना काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागतं. आपला टाईम असेल, आपलं पर्सनल लाईफ असेल. आता मुलांना हेच जमत नाही आहे की मी बंद करतो ते इंस्टाग्राम थोड्या दिवसासाठी बंद करतो, फेसबुक बंद करतो, स्नॅपचॅट बंद करतो, जे काही तुमच्या ॲक्टिव्हिटी गेमिंगच्या हे तुम्हाला बंद करायची हिंमतच नाही होत आहे, तर तुम्ही मग त्या पहिल्या स्टेजला पारच नाही करू शकत. कारण हेच आहे ते तुमच्या सक्सेसला थांबवते. तर हा एक कॉल घेण्यासारखा आहे की बाबा मी बंद करतोय. जसं तू आदित्यने कॉल घेतला की मी बंद करतोय, काय प्रॉब्लेम आहे? जर ते 3-4 महिने जर माझ्या आयुष्यासाठी जर कामाचे आहेत तर मी बंद करायला पाहिजेत, काय प्रॉब्लेम आहे? हा कॉल ज्या वेळेला तुम्ही घेणार ना, तेव्हा तो खूप धाडसी निर्णय ह्या वयामध्ये मी असं म्हणेन. कारण तुम्ही असेच ॲडिक्टेड झालेला आहात की मला हे बघायचं ते बघायचं, मिनटा आपण बघत असतो. पण त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला की बघायचंच नाही मला वाटतं की हा एक टर्निंग पॉईंट होता आदित्यसाठी, की तो रिलॅक्स झाला. जो तुला कॅप्चर करून ठेवलेलं होतं त्या सोशल मीडियाने, त्याने ते सोडून दिलं. मग त्याचा पूर्ण 24 तास त्याच्यासाठी लागला. मला असं वाटतं की हा तुझ्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि त्याचा तो डायलॉग एक जबरदस्त आहे की घायल शेर या जख्मी शेर ये और भी खतरनाक हो सकता है. त्यामुळं ज्यांना असा किक बसलेली आहे, 1-2-4 सब्जेक्ट्स किंवा ड्रॉप लागलेला आहे, तरीसुद्धा वाईट परिस्थिती आहे, हा डायलॉग तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि जर तुम्ही ते करू शकलात, यू डीड फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर डेस्टिनेशन, तर ते बंद केलंस तू. आणि मग अभ्यासाचं प्लॅनिंग कसं केलंस? अभ्यासाचं मी असं ठरवलं की पहिले तर मी पूर्ण सेमिस्टर 4वरच फोकस करेल आणि जसं जसं टाइम भेटेल, समजा कधी सुट्टीमध्ये सेमिस्टर 3चं थोडंफार मी बघेल आपले व्हिडिओज. तर मी पहिले पूर्ण फुल फोकस मी सेमिस्टर 4वरच केलं होतं. आणि माझं म्हणजे लास्ट 1 इयरपासून मी कुठे म्हणजे ट्रिपला नाही गेलो, ना मरीन्सला गेलो, ना चौपाटीला. मी 1 वर्षापासून कुठे फिरायला पण नाही गेलेलो, कुठे काही पण नाही. फक्त उठायचं, अभ्यास, झोपायचं, बस तेवढंच माझं एक असं वर्षासाठी रुटीन होता. आणि हा रुटीन म्हणजे आता सेमिस्टर 4मध्ये आला तेव्हा नाही, जेव्हा मला फर्स्ट इयरलाच केटी तेव्हाच होता. मी त्याच टायमाला सगळं काही सोडलं होतं. WhatsApp ग्रुप वगैरे जे पण म्हणजे कारण असं होतं की WhatsApp ग्रुपमध्ये असे निगेटिव्ह लोकं हमेशा कमेंट करत असतात की M2 हार्ड आहे, M2मुळे ड्रॉप लागतो, M1 हार्ड आहे, BEE हार्ड आहे. तर मी ते बघून अजून डिस्करेज मला म्हणजे एकदम डिमोटिव्हेशन फील व्हायचं आणि मी त्याच्यामुळे ते WhatsApp ग्रुपला पण म्यूट करून टाकलं आणि मी त्याला इग्नोर केलं हमेशा. आपले कॉलेजचे WhatsApp ग्रुप सगळे जे काही असे स्टडी डिस्कशन ग्रुप्स आहेत, मी त्यांच्यापासून लांबच राहिलो. आणि त्याच वेळेस ती माझं रुटीन होतं की या सगळ्यांपासून लांब राहायचं. आणि 1 महिना जेव्हा मला 3rd सेमिस्टरचा टर्म वर्कच्या नंतर जो मी 1 महिना स्टडी केला त्या ह्याच्यामध्ये, तो म्हणजे असा स्टडी होता की मी ना त्याच्या पहिले केला होता ना त्याच्यानंतर मी कधी असा केला स्टडी. तो एक म्हणजे कारण त्या टायमाला खूप जास्तच
डिप्रेस्ड होतो मी त्या स्टेटमध्ये आणि मला असं वाटायचं की मी आता कोणाला तो म्हणजे मी कसं माझ्या मित्रांमध्ये जाऊ, कसं मी घराच्या बाहेर पण जास्त नव्हतो निघत कधी, फक्त घराच्या आतच मी राहायचो, फक्त स्टडी करायचो. मला तेच वाटायचं आता की मी कसं चार चौघात जाऊ, माझे मित्र काय बोलतील, अरे ड्रॉप लागला. आणि ती एक भीती माझ्या मनामध्ये बसली होती, त्याच्यामुळे मी कुठे बाहेर पण नाही गेलो. एक एक महिना कम्प्लीट मी फक्त स्टडीलाच दिला होता, बाकी काहीच मी नव्हतं केलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते क्लिअर झालं, मी सेमिस्टर 4 मध्ये आलो, तेव्हा ती माझं एक जे त्याच्यामुळे क्लिअर झालं ते कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये आणि त्याच्यामुळे मी सेम पॅटर्नला फॉलो केलं वापस. रेग्युलरली स्टडी केला सेमिस्टर 4चा, सेमिस्टर 3चा आणि असं करून ॲक्चुअली 10 सब्जेक्ट्स काढणं म्हणजे बोलणं आणि ते करण्यामध्ये खूप फरक आहे. पण असं स्टडी केला मी आणि लकीली माझे सगळेचे सगळे 10 सब्जेक्ट्समध्ये निघाले. मी आदित्यच्या 2-3 गोष्टी हायलाईट करतोय की पहिली तर की आपल्याला भीती असते माणसाला की अरे आता मी फेल झालं तर मी काय रिॲक्ट करणार आहे लोकांना. पण जेव्हा असं होतं ना तेव्हा 2 गोष्टी घडतात. एक गोष्ट अशी होते की तो माणूस अजून खाली जातो. अरे मग काय करणार, जाऊ दे, तसंही मला आता लोकांसमोर जायचं नाही आहे, मी काय करू यार, मी हारलो आहे. आणि दुसरी स्टेज असते की मला ही भीती आहे म्हणून मी अजून जास्त मेहनत करतो आहे आणि माझी ही भीती घालवतो आहे आणि मी लोकांसमोर माझा नवीन चेहरा दाखवतो आहे जो माझा रिअलिस्टिक आहे आणि माझा हार्डवर्किंग आहे. तर त्याला पण टेन्शन होतं. म्हणजे तो बोलतो आहे की 1 महिना मी घराच्या बाहेर जास्त गेलो नाही आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ड्रॉप लागल्यावरती आपल्या आजूबाजूला आपल्याला लोकांच्या डोक्यात काही नसतं. ते जस्ट कॅज्युअली विचारतात काय चाललं आहे, काय रिझल्ट आला, पण आपल्याला ते लागतं कारण आपल्या मनात तेच चालूच असतं, मला ड्रॉप लागला हे सांगू काय, किंवा मी खोटं सांगितलं तर मला ते 4 दिवस लक्षात राहिलं की मी याला खोटं सांगितलं, ह्याला कोणी सांगितलं तर काय करणार. पण ह्या केसमध्ये जो आदित्यचा स्टँड होता तसा स्टँड प्रत्येकाच असायला पाहिजे. मी खचलो नाही, मी फेल झालो आहे आज, पण मला ना पुढे परत एकदा उभं राहायचं आहे. तर 24 तास आहेत आपल्याकडे, 24 तासाचे मालक आपणच आहोत. आणि जर आपण प्लॅन केलं आणि मला वाटतं की जर डेडिकेटेडली केलं तर 10 विषय काढू शकतो, हा आदित्यचा मेसेज आहे. अजून एक गोष्ट काय होते की मी खूप वेळा बोलतो की तुम्ही कोणाचं कंटेंट कन्झ्युम करतायत आणि कोणाबरोबर आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आदित्यने सांगितलं की त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपण बघतोय की सगळे निगेटिव्ह कमेंट येतात, अरे हे होतं आहे, ते होतं आहे, ते होतं. माझी सेम केस होती. मला सेमिस्टर 1 मध्ये 2 केट्या लागण्याचं कारण हे होतं, मला मेकॅनिक्समध्ये केटी होती आणि प्रोग्रामिंगमध्ये केटी होती. तर आमच्या हॉस्टेलमध्ये आमचे जे सिनियर्स होते, म्हणजे त्यांच्या 120 लोकांची बॅच होती आमच्या अगोदरची, त्यामधले 100 लोक ड्रॉपमध्ये गेलेले होते, फक्त 20च लोक वरती चढलेले. पण तर आपण आदर्श घ्यायचा कोणाचा, जे आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचाच आदर्श आपण घेणार आहेत. तर ते आम्हाला असं सांगायचे की मेकॅनिक्स या अटेंडमध्ये निघणारच नाही, तुम्ही करू नका, पुढच्या वेळेला चांगला करा, प्रोग्रामिंग तुम्हाला काय होणार नाही. मग आम्ही ते ऐकून आहे ना, मी मेकॅनिक्सला सोडूनच दिलेलं, प्रोग्रामिंगला सोडूनच दिलेलं. आणि मग लास्टला कळलं की अरे मला तर काहीच येत नाही आहे. मग पेपरला गेलो आणि बस 8 मार्क आणि 9 मार्क्स असे मार्क्स 100 आउट ऑफ मिळाले. पण नंतर जेव्हा मी खरोखर अभ्यासाला चालू केला ना, तेव्हा मला कळलं की नाही, हे तर इझी आहे यार, हे लोक बोलले आणि आम्ही आमच्या डोक्यामध्ये तो प्रोग्रामिंग सेट केला, त्याच्यापेक्षा त्यांचं ऐकायची गरज नाही आहे. सिनियर्स बोलतात बरोबर आहे, पण कोणता सिनियर बोलतो हे पण ऐकायला पाहिजे होतं. आम्ही जे हारलेले आहेत त्यांचे सल्ले घेत होतो. बरं, हारलेल्यांचे सल्ले पण कामाला येतात जर त्यांनी हारून जिंकण्यासाठी प्रयत्न केलेत. पण आमच्याबरोबरचे ते सिनियर असे होते की ज्यांना ऑलरेडी 2 ड्रॉप 3 ड्रॉप 4 ड्रॉप अशा आजूबाजूला सगळं एन्व्हायरमेंट होतं. त्यामुळे त्यांचं आम्ही सेमिस्टर 1ला ऐकलं की असं होतं तसं होतं, पण सेमिस्टर 2ला रिअलाईज झालं की यार असं काही नाही आहे, आपण तो इतिहास बदलू शकतो जर आपण ठरवलं तर. मग नंतर आम्ही ते ठरवलं की रोज अभ्यास करायचा आणि आम्ही पास झालो. मला वाटतं की आदित्यचे 2-3 पॉईंट सगळ्यांना ॲडमायरेबल असायला पाहिजेत. जे लोकांना केटी आहे किंवा जास्त सब्जेक्ट्स आहेत, आत्ताच्या आत्ता सोशल मीडिया अकाउंट किंवा हे सगळं हाईड करून ठेवा. दुसरं त्याने सांगितलं की नोटिफिकेशन म्यूट केलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की लोकांना शॉक दिला ना, तशी परिस्थिती होते नोटिफिकेशन आल्यावरती. शॉक दिल्यावरती कसं असं हलतो माणूस, तसं नोटिफिकेशन आलं की हा पागल होऊन जातो, हा कोणाचा मेसेज आला, कोणाचा मेसेज आला. अरे आपल्याला तर 2 रुपयाची काय किंमत नाही बाहेर मार्केटमध्ये. मला असं वाटतं, म्हणजे मी असेल माझ्यावरून सांगतो की आता बाहेर कोणी विचारतं, चला मी शिक्षक आहे, मी इथे मुलांना शिकवतो आहे, 4 लोक रिस्पेक्ट करत आहेत, 4 लोकांना आपण खुश करतो की त्यांच्या रिझल्टला बघून. पण बाहेर तसं केलं तर कोण आपल्याला विचारते. तसं आपल्याला एक साधा मेसेज आला तरी आपल्याला वाटतं की कोणी मेसेज केला. आता तो मेसेज कदाचित ॲडव्हर्टायझिंगचा असू शकतो, पण तुझं सगळं डायव्हर्जन झालं ना. मग तो एक मेसेज आपल्याला ट्रिगर करतोय, आपल्याला अभ्यासापासून लांब घेऊन जातोय. मला वाटतं की नोटिफिकेशन म्यूट केलं, सोशल मीडिया साईडला ठेवलं आणि 1 महिना 1.5 महिना पूर्ण एवढा जबरदस्त अभ्यास केला तर आपण आपला स्टँडर्ड बदली करू शकतो. आदित्य बोलतोय की
मी पहिल्यांदा जेव्हा ते सेमिस्टर 3च्या वेळेला गॅप होता तेव्हा जो अभ्यास केला तो माझ्यासाठी एक कॉन्फिडन्सवाला पार्ट होता. त्याच्यावरती मी सेमिस्टर 4ला अभ्यास करून ते 10च्या 10 काढले. मला असं वाटतं की सगळ्या स्टुडंटसाठी आहे ना हाच एक मेसेज आहे की जेवढ्या लवकर तुम्ही ठरवाल मला चेंज व्हायचं तेवढ्या लवकर चांगलं आहे. आदित्य, तुला अजून एक क्वेश्चन असा विचारायचा आहे की आता ही जी मुलं आहेत ज्यांचे सिल्वर अटेम्प्ट आहेत, सिल्वर अटेम्प्ट म्हणजे आता ते आहेत तर सेकंड इयरला पण फर्स्ट इयरचं काहीतरी राहिलेलं आहे, काही ड्रॉपमध्ये बसलेले आहेत, ज्यांचे 6-7 बाकी आहेत, आता त्यांना तू काय सांगशील किंवा त्यांनी काय करायला पाहिजे? मी सगळ्यांना पहिले तर सजेस्ट करेल की तुम्ही अकॅडमीला या आणि अकॅडमीला फॉलो करा. सगळ्यात पहिले जे सर सांगतात आणि जसं सरांचं टेक्निक्स आहे, पॅटर्न आहे सरांचं, त्याला फॉलो करा आणि डे 1 पासूनच अभ्यास करा. मी तर हेच सांगेल, कारण जेव्हा मी होतो मला असंच सांगण्यात आलं होतं की इंजिनिअरिंगचा अभ्यास 1-2 दिवसात होतो, पण अशी रियालिटी नाही आहे. 1-2 दिवसात अभ्यास नाही होत आणि जे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट त्याचं तर होतच नाही बिलकुल. सो असे ते सब्जेक्ट्सचा स्टार्टिंगपासूनच जर थोडा थोडा अभ्यास केला तर एंडमध्ये ते बरं पडतं. आणि मी त्यांना एवढंच सजेस्ट करेल की अकॅडमीलाच थरोली फॉलो करा. एकालाच कोणाला तरी फॉलो करा आणि थरोली फॉलो करा त्यांना. एक ही भगवान पे भरोसा रखिए, ऐसा है ना? येस येस. 4 भगवान के ऊपर भरोसा रखेंगे कि भगवान भी सोचेगा कि अभी इसको ये मेरे पास आ जाएगा, कल दूसरे पास जाएगा, आशीर्वाद देने का कि नहीं देने का इसको. येस. तर आदित्यचा मेसेज एकदम सरळ आहे आणि आदित्य थोड्या वेळापूर्वी बोलला की तुम्ही जर सोशल मीडियाला क्विट करू शकला थोड्या दिवसासाठी, म्हणजे तो आपला जीव नाही आहे पण हा आपला जीव आहे, हे आपलं लाईफ आहे, तर मला वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि आपण निघून जाऊ. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना आदित्यबद्दल बोलेन की जर ठरवलं तर इतिहास बनवू शकतो. आदित्य त्याच्या आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या जे काही कोणी त्याच्याकडे ॲडवाईस मागायला येतील किंवा त्याची जी पुढची पिढी आहे त्या सगळ्या लोकांना आदित्य एक इन्स्पायरिंग मेंबर बनलेला आहे. किंवा मी हे करू शकतो, मी जर हे करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत. आणि हा एक जो प्लॅटफॉर्म आहे ना त्यांनी ते स्वतःसाठी बनवला आहे. आदित्यसाठी आता एखादी मोठी एक्झाम क्रॅक करणं अवघड नाही आहे, कारण जो इंजिनिअरिंगच्या अशा परिस्थितीमधून जो उभा राहतो आणि सगळं क्लिअर करून जेव्हा आपला सेल्फ कॉन्फिडन्स अचीव करतो तेव्हा तो कोणतीही एक्झाम क्लिअरली हँडल करू शकतो. मला असं वाटतं की आदित्यचा हा जो बेंचमार्क आहे हा सगळ्यांसाठी बेंचमार्क असू शकतो, होऊ शकतो जर तुम्ही ठरवलं तर. आणि आदित्यच्या पुढच्या प्रवासाला आपण शुभेच्छा देऊया. आदित्य, मला असं वाटतं की तू जे आता पराक्रम केलेला आहे तर असा येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये असा काहीतरी पराक्रम करून मला वाटतं की काहीतरी नवीन हाईट्सला पोचायला पाहिजेत असं आपली अपेक्षा आहे. आणि अकॅडमीचं जनरली एक बोलणं असतं की जेन्युइनली जर तुम्ही एखाद्याला फॉलो करतायत तर तुम्ही 100% तुमच्या प्रवासामध्ये मार्ग शोधू शकतात. तर अकॅडमीबद्दल मी बोलायचं झालं तर सांगेन, अकॅडमीचा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कधीही जावा, कोणताही व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज असतो. आपण कधीच निगेटिव्ह बोलत नाही. आम्ही नेहमीच बोलतो की आपण करू शकतो, आपण उभं राहूया, आपण पुढे जाऊया. आणि दिस इज वॉट अकॅडमी इज. जेन्युइननेस हा आपल्या जर्नीचा पार्ट आहे. आणि प्रत्येक मुलगा स्मार्ट आहे. मग कदाचित आज तुझा अकॅडमिक 19-20 असेल पण तो काहीतरी कलाकार आहे, फक्त त्याने तुला स्वतःला व्हॅल्यू दिली पाहिजे. चल बाहेर निघ, चल करूया, आपण करूया. स्वतःला जेव्हा आपण चॅलेंज करतो की मी करणार. आदित्यने 16 सब्जेक्ट्स, हे कधी त्याने अगोदर विचारच नसेल केला इंजिनिअरिंग ॲडमिशन घेताना की 16 सब्जेक्ट आले तर मी काय करणार. असं झालंच नाही. असं कसं काय विचार करणार. पण जेव्हा आले तेव्हा त्याने ते स्वतःला त्या लेवलला घेऊन गेलं की 16 अरे मी काढणार आहे. मग हा जो स्वतःला चॅलेंजिंगवाला पार्ट होता, 1 महिना घरीच एकदम सिन्सिअरली करत बसणं, हा जो प्रवास आहे मी असं बोलेल की सगळ्यांसाठी एक रिमार्केबल आहे. आणि सगळ्या स्टुडंट्सना, सगळ्या लोकांना मी असं म्हणेन की हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या जवळच्या लोकांना पाठवा. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी डिप्रेशनमध्ये चाललो आहे, मला थोडा कॉन्फिडन्स लो होतो आहे, तर हा व्हिडिओ बघा. सक्सेस स्टोरीचा हा 3rd व्हिडिओ आहे, 3rd सेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण केटीजबद्दल बोलतो. ह्याच्या अगोदरचे जे सक्सेस व्हिडिओ होते त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतरच्या लोकांबद्दलचं आपण चर्चा केलेली होती. आता आपण लाईव्ह एक्झाम्पल देतो आहे की आय कॅन स्टँड, आय कॅन ग्रो एक्सपोनेन्शियली. आणि त्याचा तो डायलॉग माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग होता. जखमी घायल शेर और भी खतरनाक होता है. तर मला वाटते की हाच एक पॉईंट सगळ्यांनी आपल्या डोक्यात ठेवावा. आणि
आपल्या अभ्यासामध्ये आणि आपल्या व्हॅल्यूमध्ये ॲड करावा. तर थँक्यू व्हेरी मच आदित्य तुझ्या टायमाबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू.